नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वनमजूर म्हणजेच वनसेवक या पदासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि विभागानुसार कुठं किती जागा उपलब्ध आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. हा जो जी मी ओपन केलेला आहे त्याबद्दल ऑलरेडी आपण 2 व्हिडिओच्या माध्यमाने माहिती बघितलेली आहे. हा मे 2024 चा आहे मित्रांनो. याच्यामध्ये या पदाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. हे पद कसं निर्माण होणार आहे, कुठं आणि किती जागा या पदासाठी उपलब्ध आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती या जी मध्ये दिलेली आहे. आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण जी पूर्ण व्यवस्थित बघणार आहोत. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते ती लाईक क्लिक करा. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वनमजूर म्हणजेच वनसेवक या पदासाठी प्रत्येक विभागानुसार म्हणजेच वनवृत्तानुसार आणि त्यामधील जिल्ह्यानुसार किती जागा उपलब्ध आहे त्याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर तुम्ही बहुतेक युट्यूबवरती व्हिडिओ बघितले असतील आपले किंवा अदर चॅनलचे की 12 ते 13 हजाराच्या आसपास इथं जागा उपलब्ध आहे. परंतु प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि विभागानुसार कुठे किती जागा आहे ते अजून कोणी सांगितलेलं नाहीये. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज मिस आले. त्यामुळे तुमच्या इच्छेवरती हा व्हिडिओ मी बनवत आहे. ठीक आहे, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथं आपल्याला नागपूर वनवृत्ताच्या जागा दिसत असतील. ठीक आहे, हे नागपूर वनवृत्त आहे आणि त्यामध्ये एवढे वन विभाग येतात. यामध्ये जिल्ह्यांनुसार नाव आहे, जसे की नागपूर वन विभाग झालं, वर्धा वन विभाग झालं, भंडारा झालं, गोंदिया झालं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पेंच व्याघ्र प्रकल्प झालं. त्यानंतर पुढे नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव गोंदियाचा जो विभाग आहे तेथील जागा झाल्या. कार्य आयोजना विभाग नागपूरचं तिथं ठिकाण आहे, त्या जागा झाल्या. त्यानंतर नागपूरमधील वर्धा, भंडारा, गोंदिया या ठिकाणी महत्वाचे काही कार्यालय आहेत, तेथील जागा झाल्या. अशा प्रकारच्या टोटल जागा इथं दिलेल्या आहेत. मित्रांनो, इथे महत्वाची माहिती इथं दिलेली आहे बघा, दिनांक 1/4/2024 पर्यंत. ठीक आहे, तिथे ऑलरेडी काही वनमजूर कार्य करत आहे मित्रांनो, म्हणजे तिथे कामाला आहेत जे की कॉन्ट्रॅक्ट वरती भरण्यात आलेले आहेत मित्रांनो. आता ते उमेदवार तिथेच डायरेक्टली परमनंट केले जातील का, अशा प्रकारचं कोणतंही अपडेट नाहीये. कारण त्या जागा 10वी पास वरतीच नाही भरलेल्या. ज्यांना पण तिथं काम करायचं होतं त्या जागा डायरेक्टली भरल्या गेल्यात मित्रांनो. शक्यता याही जागा यामध्येच भरल्या जाणार आहेत. आता तिथे जर म्हटलं तर 2024 पर्यंत जर म्हटलं तर आपल्याला 4थ्या महिन्यापर्यंतच म्हटलेलं इथं. आणि तिथे एकूण किती जण कार्य करत आहेत टोटल त्या जागा दिल्यात आणि अजून या कामासाठी एकूण उपलब्ध जागा किती आहेत त्याच्याविषयी माहिती इथे दिली. ठीक आहे, ती माहिती तुम्ही इथं बघू शकता. एकूण जर म्हटलं तर या वनारोत्तामध्ये 1126 जागा आहे आणि प्लस या 726 जागा एवढ्या नागपूर वनवृत्तासाठी इथं भरल्या जाणार आहे मित्रांनो. हे तुम्हाला अशा प्रकारचं नागपूर वनवृत्ताचं समजून आलं. चला पुढे पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर चंद्रपूर वनवृत्ताची इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. आता यामध्ये जर म्हटलं तर चंद्रपूर झालं, त्यानंतर ब्रह्मपुरी झालं, त्यानंतर मध्य चांदा झालं, त्यानंतर चंद्रपूर वन विभाग झालं. त्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारचे जे पण ऑफिस नाही तर जे महत्वाचे ठिकाणे आहेत तेथील, तर त्या ठिकाणांची नावं दिलेत. आणि टोटल जर म्हटलं तर आतापर्यंत 2024, ठीक आहे, 4थ्या महिन्याच्या 2024 पर्यंतचा जर विचार केला तर तिथे फक्त एवढे वनमजूर सध्या काम करत आहे. ठीक आहे, आता या सुद्धा जागा भरल्या जाणार आहे मित्रांनो. इथे एक पॉईंट महत्वाचं इथं येत आहे मित्रांनो. आता ऑलरेडी तिथे काही विद्यार्थी किंवा जे वनमजूर आहे ते कार्यरत आहे मित्रांनो, तर त्यांना डायरेक्टली काढून टाकलं जाईल असं नाहीये मित्रांनो. आता ही भरती जी असते ती कॉन्ट्रॅक्ट वरती, हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो. कॉन्ट्रॅक्ट वरती ते कामं करून घेतली जातात, तर त्यांना डायरेक्टली तिथं परमनंट केलं जाईल असं नाहीये माझ्या अंदाजानुसार. इथं असं होऊ शकतं की त्यांना 5, 10 किंवा 25% पर्यंत आरक्षण दिलं जाईल. जी पण पद भरती होणार आहे वनसेवक म्हणजेच वनमजूर या पदासाठी परमनंट मध्ये जी भरती होणार आहे तर त्यांना काहीतरी आरक्षण दिलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं नक्कीच इथं झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे, तर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर टोटल जागा आहेत 647 आणि या 198 जागा. ठीक आहे, या प्लस एकूण जागा आपल्याला चंद्रपूर वनवृत्तासाठी असलेल्या बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर गडचिरोलीचे वेगवेगळे विभाग दिलेत. आता विभागाची नावं पुन्हा पुन्हा मी इथे सांगत नाहीये, जे की तुम्ही इथं वाचून घ्या. ठीक आहे, आणि त्यानंतर एकूण जागा जर म्हटलं तर 277 जागा आहे ऑलरेडी भरलेल्या, म्हणजे तिथं कार्य करत आहेत जे वनमजूर आहे सध्या तिथे कार्य करत आहे, काम करत आहे. आणि टोटल जर म्हटलं तर रिक्त जागा किती आहेत, 1146 जागा. ठीक आहे, अशा प्रकारचं गडचिरोलीचं झालं. पुढे अमरावती विभाग दिलेला आहे मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर 411 वनमजूर तिथं आता सध्या काम करत आहे, कार्य करत आहे आणि टोटल 777 जागा तिथे भरायच्या बाकी आहेत. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला यवतमाळ दिलंय, 210 ऑलरेडी काम करत आहेत आणि 455 एवढे रिक्त जागा आहेत.
त्यानंतर पुढे जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर 754 जागा तिथे भरल्या गेल्यात किंवा ऑलरेडी तिथे वनमजूर कॉन्ट्रॅक्ट वरती काम करत आहे. ठीक आहे. आणि बाकी किती जर म्हटलं तर 781 जागा इथं भरायच्या आहेत. पुढे बघा धुळेचं दिलेलं आहे मित्रांनो. धुळेसाठी 411 आणि 411 मध्ये जर म्हटलं तर 520 एवढ्या जागा अजून तिथे रिक्त आहेत आणि त्या पदभरतीने नक्कीच भरल्या जाणार आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, इथं वनवृत्तांची नावं दिलीत फक्त. हे नाशिक वनवृत्त आहे, जसे की वरती धुळे वनवृत्त दिलं होतं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जो पण इथं वनवृत्त दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते तुम्ही जाणून घेऊ शकता. जसे की नाशिकमध्ये नाशिक येतं, ठीक आहे. पूर्व भाग येतो नाशिकचा, त्यानंतर अहमदनगर जिल्हा येतो, ठीक आहे. त्यानंतर पुणेचा काही आपल्याला विभाग आलेला बघण्यासाठी भेटेल. त्यानंतर पुढे ठाणेमध्ये जर म्हटलं तर ठाणे झालं, डहाणू झालं, जव्हार झालं, शहापूर झालं, अलिबाग झालं, राहा झालं. अशा प्रकारचे हे जिल्हे आहेत मित्रांनो किंवा विभाग आहेत, तेथील त्या जागा असणार आहे. तर तुम्हाला इथं वनवृत्त म्हटलं तर सर्व वनवृत्त इथं दिलेले नाहीयेत. काही महत्वाचे वनवृत्त नेमलेत, त्यांचीच नावं दिलेत आणि त्या वनवृत्ता अंतर्गत म्हणजे त्या वनवृत्तामध्ये कोणकोणते जिल्हे येतात त्या जिल्ह्यांची नावं इथे दिलेत, जे की तुम्ही इथं हे वाचून घेऊ शकता. ठीक आहे. अशाच प्रकारचे नाशिकचं जर म्हटलं तर 406 आणि जर म्हटलं तर टोटल 481 जागा इथं रिक्त आहेत. हे तुम्हाला इथे समजून आलं. पुढे जर म्हटलं तर बघा ठाणेसाठी इथे दिलेलं आहे. इथे सुद्धा आपल्याला जिल्ह्यांची किंवा वनवृत्त किंवा विभागांची नावं दिलेत. इथे तुम्ही हे वाचू शकता. एकूण 393 आणि टोटल जर म्हटलं तर 1175 एवढ्या जागा तिथे रिक्त आहेत. त्यानंतर पुढे पुणेसाठी जर म्हटलं तर 304, त्यानंतर 507 इथे तुम्ही तुमचा विभाग किंवा जिल्ह्याचं नाव इथं बघू शकता. अदरवाईज यामध्ये येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. कोल्हापूरमध्ये जर म्हटलं तर सातारा झालं, सावंतवाडी झालं, अशा प्रकारचे वेगवेगळे वन विभाग आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही येत असाल ते तुम्ही इथं बघून घेऊ शकता. ठीक आहे. टोटल जर म्हटलं तर बघा टोटल इथे जागा दिलेल्या आहेत कोल्हापूरच्या खाली. कोल्हापूरचे जर म्हटलं तर इथे आपल्याला जागा दिलेल्या आहेत 831 आणि टोटल जर म्हटलं तर 455 इथं आता सध्या कार्यरत आहेत. ठीक आहे. आता हे जे वनमजूर इथं कार्यरत आहेत मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या जागा डायरेक्टली त्यांना दिल्या जाणार नाहीये, कारण त्या कॉन्ट्रॅक्ट वरती भरल्या गेल्या. हे नक्की आहे, कारण हे कॉन्ट्रॅक्ट वरती जागा भरल्यात, त्यांनाच तिथं परमनंट केलं जाणार नाहीये, असा माझा एक स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो. आता या जागा कशा भरल्या जातील, त्यांना सांगितल्याप्रमाणे 25 ते 30% आरक्षण दिलं जाईल परीक्षेमध्ये आणि त्यांना त्या जागांसाठी इथं अर्ज भरता येईल. त्यांना तिथं आरक्षण असणार आहे नक्कीच. वनसेवक म्हणजेच वनमजूर हे जे पद आहे ते परमनंट करण्यासाठी. ठीक आहे. हे तुम्हाला समजून आलं. अशा प्रकारच्या टोटल जर म्हटलं तर 4545 एवढ्या ज्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, जागा आपल्याला वनसेवक म्हणजेच वनमजूर या पदासाठी एवढ्या आतापर्यंत तिथे कार्यरत लोक आहेत मित्रांनो. आणि एकूण जर म्हटलं तर टोटल किती जागा रिक्त आहेत, 8446 आणि या दोन्हींची मिळून बेरीज केली तर 12991 एवढी पदभरती होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पदभरतीसाठी एवढ्या जागा रिक्त आहेत. तर एवढ्या जागा सध्या भरायच्या आहेत. जवळपास 13,000च्या आसपास इथं वन विभागामध्ये जे वनसेवक किंवा वनमजूर पद आहे त्याच्यासाठी या एवढ्या जागा भरायच्या आहेत, जी की तुम्हाला इथं माहिती देऊन घेतली मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या टोटल जागा तुम्हाला समजून आलं. प्रत्येक जिल्ह्यानुसार वनवृत्तानुसार या जागा मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढीच्या माध्यमाने या जागांविषयी माहिती. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर त्यावरती नक्कीच कमेंट्स करा. आणि जर म्हटलं तर या ज्या जागा आहेत मित्रांनो, जो आपला जी आर प्रसिद्ध झाला होता मे 2024चा, त्यानुसार या जागा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बाकी जी आर आपल्याकडे संपूर्ण आहे. जी आर वरती सेपरेट आपला एक व्हिडिओ होणारच आहे. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल ती तिलाही क्लिक करा. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपण एक स्पेशल टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलवरती या वन विभागातील जे आपलं वनमजूर किंवा वनरक्षक पद आहे, वनसेवक पद आहे, तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती रेग्युलर भेटत राहणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिलाही क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. तिथे सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध करून दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.